नमस्कार मित्रांनो. आपण सगळेच यशस्वी व्हायचं स्वप्न पाहतो. आपल्याला फिट व्हायचं असतं, करिअरमध्ये उंची गाठायची असते, पैसा कमवायचा असतो. पण अनेकदा आपण विचार करतो, मी एवढा प्रयत्न करतोय तरीही बदल का दिसत नाही? याच प्रश्नाचं उत्तर आहे ॲटॉमिक हॅबिट हे जगप्रसिद्ध पुस्तकामध्ये, जे लिहिलं आहे जेम्स क्लिअर यांनी. हे पुस्तक सांगतं, यू डोंट राईज टू द लेवल ऑफ युअर गोल्स, यू फॉल टू द लेवल ऑफ युअर सिस्टम. म्हणजेच तुमचं यश तुमच्या स्वप्नावर नाही, तर दररोजच्या सवयीवर अवलंबून असतं. भाग 1. सवय म्हणजे काय? जेम्स क्लिअर म्हणतात, सवय म्हणजे अशी गोष्ट जी आपण वारंवार करतो, जोपर्यंत ती आपोआप होऊ लागते. उदाहरणार्थ, सकाळी उठून दात घासणं, फोन तपासणं, चहा बनवणं, या सर्व गोष्टी आपल्या जीवनाचा एक भाग झाल्या आहेत. म्हणजेच आपण जे वारंवार करतो तेच आपण बनतो. जर तुम्हाला जीवन बदलायचं असेल तर सवयी बदलायला सुरू करा. भाग 2. लहान बदलांची मोठी ताकद. लेखक सांगतात, दररोज फक्त 1% सुधारा आणि 1 वर्षानंतर तुम्ही 37 पट चांगले व्हाल. विचार करा, जर तुम्ही रोज फक्त थोडं वाचन वाढवलं, थोडं चाललात, थोडं पैशाचं नियोजन केलं, तर 1 वर्षानंतर तुम्ही ज्या ठिकाणी आज आहात त्यापेक्षा दूर पुढे असाल. लहान बदल दीर्घकाळ टिकणारे असतात. मोठ्या उद्दिष्टांसाठी लहान पावलं आवश्यक आहेत. भाग 3. सवयींचं विज्ञान. सवय तयार होण्यासाठी 4 टप्पे असतात. क्यू अर्थात संकेत, सवयीची सुरुवात करणारा संकेत. उदाहरणार्थ, सकाळी उठून कॉफीचा वास येणे, ही सवयीचा संकेत आहे. दुसरं, कार्विंग अर्थात आकर्षण, त्या गोष्टीची इच्छा निर्माण होणे. 3, रिस्पॉन्स अर्थात प्रतिसाद, तुम्ही त्या कृतीला प्रतिसाद देणे. आणि 4 आहे रिवॉर्ड म्हणजेच फळ, तुम्हाला त्या कॉफीच्या प्राशनामुळे आनंद मिळतो. हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडते आणि हळूहळू ती आपोआप होऊ लागते. याच गोष्टीला सवय असे म्हणतात. वाईट सवयी मोडायच्या असतील तर या साखळीतला एक टप्पा तोडावा लागेल. भाग 4. चांगल्या सवयी कशा बनवायच्या. जेम्स क्लिअर सांगतात, चांगल्या सवयी टिकवण्यासाठी 4 लॉज ऑफ बिहेवियर चेंज या गोष्टीचा वापर करा. 1. मेक इट ऑब्वियस म्हणजे स्पष्ट करा. तुमचं ध्येय दिसेल अशा ठिकाणी ठेवा किंवा तुमच्या नजरेच्या टप्प्यात ठेवा. जसं वाचनाची सवय लावायची असेल तर पुस्तके बेडवर ठेवा किंवा तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये ठेवा. 2. मेक इट अट्रॅक्टिव्ह, आकर्षक बनवा. आवडणाऱ्या सवयी अट्रॅक्टिव्ह कशा होतील याचा विचार करा. उदाहरणार्थ, व्यायाम करताना आवडती गाणी ऐका. मेक इट इझी अर्थात सोपं ठेवा. सुरुवातीला लहान पाऊल उचला. फक्त 5 मिनिट व्यायाम करा. फक्त 1 पॅरेग्राफ वाचा, पण हे दररोज करा. मेक इट सॅटिस्फाईंग अर्थात समाधानदायक ठेवा. प्रगती दिसेल अशी व्यवस्था करा. उदाहरणार्थ, कॅलेंडरवरती क्रॉसमार्क करा. रोजच्या सवयीचा आनंद घ्या. सवय टिकवण्यासाठी ती सोपी, आकर्षक आणि दिसणारी बनवा. जेम्स क्लिअर सांगतात, जास्त लोक असं म्हणतात, मला वाचनाची सवय लावायची आहे. पण त्याऐवजी तुम्ही असं म्हणा, मी एक वाचक आहे. हा फरक छोटा वाटतो,
पण तो तुमची ओळख बदलतो. सवयी टिकतात जेव्हा त्या तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. उदाहरणार्थ, तुम्ही दररोज व्यायाम करता कारण तुम्ही आरोग्यदायी व्यक्ती आहात. तर फक्त व्यायाम करणारा बनू नका, तर आरोग्यदायी बना. भाग 5. वातावरणाचे महत्त्व आणि सातत्य. आपल्या सभोवतालचं वातावरण आपल्या सवयी ठरवतं. आपण ज्या वातावरणात असू त्या वातावरणासारखेच बनून जातो. म्हणून जर घरात पुस्तकं दिसतील तर वाचावंसं वाटेल, आणि जर जंक फूड समोर दिसेल तर खावंसं वाटेल. म्हणून वातावरण असं बनवा की चांगल्या सवयी सहज घडतील आणि वाईट सवयी कठीण होतील. सर्वात मोठं गुपित म्हणजे कन्सिस्टन्सी. एक दिवस सवय मोडली तरी हरकत नाही, पण 2 दिवस कधीही मोडू नये याचा विचार करा. नेवर मिस ट्वाईस. एक चूक झाली तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा. मित्रांनो, या पुस्तकाचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला तर, लहान सवयींनी मोठं यश मिळवता येतं. यश म्हणजे एकाच वेळी मोठं काही करणं नाही, तर दररोज छोटे छोटे पण सातत्यपूर्ण निर्णय घेणं आहे. पैशात, आरोग्यात आणि नात्यामध्ये सगळीकडे हीच सवयीची ताकद काम करते. तर मित्रांनो, हे होतं जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकांचं प्रेरणादायी सार. आता तुमचं काम. आजपासून फक्त एक चांगली सवय निवडा आणि तिला पक्की करण्याचा निर्धार करा. कमेंटमध्ये लिहा तुम्ही कोणती नवी सवय सुरू करणार आहात. लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कंटेंटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.